सर्वांना जय भीम। आजच्या या विशेष पाठामध्ये आपण बघणार आहोत या विशेष अशा महत्त्वाच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लहानपणी जेव्हा आपण गावाकडे असायचो किंवा शाळेमध्ये असायचो आणि आपल्या गावामध्ये एकच बस यायची आणि त्या बसच्या मागे पाहण्यासाठी किंवा त्या बसचा वेळ झाला की आपण सर्वजण म्हणजे आम्ही तरी आमच्या लहानपणी त्या बसला टाळी लावण्यासाठी वगैरे बस यायच्या आधीच रस्त्यावर जाऊन थांबायचो आणि त्या बसला टाळी लावा किंवा हात दाखवा अशा प्रकारची भावना लहानपणी आपल्या मनामध्ये असायची। आणि म्हणून हे जे बसचं आणि जे आपलं नातं आहे ते अतूट असं आहे। आणि ज्यावेळी आपण शहराकडे येतो किंवा जॉबच्या संदर्भात असो किंवा इतर काही कारणास्तव ज्यावेळी आपण आपल्या गावांकडून इतर शहरांच्या ठिकाणी जातो त्यावेळी तरी देखील या ज्या बसचं जे नातं आहे ते आपणाशी घट्ट असं बांधलं गेलेलं आहे। आणि म्हणून कधीकधी ऑफिसला जाताना किंवा कधीकधी इतर ठिकाणी दुसऱ्या गावी जाताना किंवा गावाकडे एस टी जी आहे की ती प्रमुख जी वाहनाचं साधन म्हणून बघितलं जातं। आणि म्हणून आज या ठिकाणी ऑफिसला जात असताना नेहमीच अशा प्रकारचे कमी जास्त अनुभव आपल्याला दिसत असतात। आपण जर बघितलं त्या बसचे जे चालक आणि वाहक असतात त्यांचा जर आपण पोशाख बघितला तर साधारणतः खाकी शर्ट पॅन्ट किंवा एका हातामध्ये लावलेली ती पैशांची पिशवी असो किंवा एका बाजूला लावलेली ती तिकिटांची पेटी असो अशा प्रकारचा त्यांचा जो पोशाख असतो हातामध्ये पंच असेल आणि नेहमीच तो ज्यावेळी आपण बसमध्ये चढतो त्यावेळी तो सूचना देतो की मला सुट्टे पैसे काढून ठेवा अशा प्रकारची जी पूर्वसूचना आहे ती तो आधीच आपणाला देतो। पण आपण जर बघितलं तर आज मला हा व्हिडिओ यासाठी करावासा वाटला की आज ऑफिसला जात असताना त्या बसमध्ये एक व्यक्ती जवळजवळ 1 ते 1.5 तासाहून अधिक त्या ठिकाणी उभी होती आणि जशी ती बसमध्ये चढली तर तिच्याकडे 500ची नोट होती आणि कंडक्टर त्याला म्हणाला की तुम्हाला पुढील 1-2 स्टेशनला उतरायचं आहे किंवा पुढील स्टॉपवरती तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्ही मला सुट्टे पैसे द्या। आणि त्या सुट्टे पैशांवरून त्या दोघांमध्ये एवढा मोठा राडा झाला की जवळजवळ 1.5 ते 2 तास म्हणजे मागून 3 ते 4 बस आहेत तर त्यांच्या पुढे गेल्या तरी देखील ती बस तिथून सुटेनाशी झाली। आणि त्या दोघांमध्ये एवढा प्रचंड असा वाद झाला त्या सुट्टे पैशांवरून की इतर लोकांचा जो वेळ होता किंवा ती भरगच्च भरलेली जी बस होती ती त्या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2 तासांहून अधिक इतर जे प्रवासी होते त्यांचा त्या दोघांनी अतिशय नाहक असा जो वेळ आहे तो वाया घालवला। आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की हा जो एस टीचा जो प्रवास आहे किंवा हा जो NMTची असेल बस किंवा बेस्टची असेल किंवा गावाकडच्या ज्या एस टी असतील अशा बसच्या माध्यमातून ज्यावेळी आपण प्रवास करतो तर आपण स्वतः पूर्वतयारीने बससाठी निघालं पाहिजे। जर का समजा एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान प्रवास भाडं जे आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपण आधीच कंडक्टरने सांगायच्या आधी त्याला आपण सुट्टे पैसे दिले पाहिजे। समजा एखाद्या ठिकाणी 5 ते 6 रुपये तिकीट असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर 500 रुपयाची नोट काढली तर तो कंडक्टर काही कंडक्टर भडको असतात, काही कंडक्टर सौम्य असतात, काही कंडक्टर कदाचित त्या 5 रुपयासाठी तुम्हाला 500ची नोट जी आहे ती सुट्टी देतील देखील। काही कंडक्टर असेही असू शकतात की त्या 500 रुपयांसाठी तुम्हाला तुमच्या जीवनभराच्या स्टोऱ्या देखील इतर प्रवाशांमध्ये तुम्हाला सुनवत राहतील। आणि म्हणून असे जे व्यावहारिक असे जे व्यक्ती असतात किंवा व्यक्तींचे जे स्वभाव धर्म असतात ते वेगवेगळे असतात। आणि म्हणून या अशा भानगडीच्या कामामध्ये पडण्यापेक्षा किंवा इतरांचा असा वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःला एखादी शिस्त लावली किंवा आपण स्वतः समजा त्या ठिकाणी जायचं जे भाडं आहे ते समजा सुट्टे पैशांच्या माध्यमातून जर आपण तयारीत असलो तर इतर जणांचा देखील आपण वेळ वाचवू शकतो किंवा जी वाहक म्हणून व्यक्ती आहे ती काही व्यक्ती ह्या गव्हर्नमेंट सर्वंट देखील असू शकतात किंवा लोकसेवक किंवा
सहकारी प्रतिनिधी देखील असू शकतात. पण आता आपण जर बघितलं प्रायव्हेटायझेशनमध्ये तर बऱ्याच साऱ्या एसट्यांमध्ये किंवा जे कर्मचारी जो संपूर्ण डिपार्टमेंट आहे त्यामध्ये सुद्धा प्रायव्हेटायझेशनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हे जे काही कंडक्टर आहेत ते आजच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर केवळ असं खाकी ड्रेसवरती येतात, कुठे बिल्ला नाही काय नाही, कपडे पण एकदम कसे पण घालतात. तर अशी ही जी राहण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला म्हणजे तुमचा जो नियम आहे, तुमचा जे रूल्स आहेत, तुम्हाला दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं तुम्ही अतिशय पालन केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळी लोकसेवक असता, तुम्ही ज्यावेळी लोकप्रतिनिधी असतात त्यावेळी तुम्ही लोकांमध्ये चांगल्या स्वभावानंच लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला दिलेलं जे काम आहे ते तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण बघितलं तर सर्वात मोठी जबाबदारी ही प्रत्येक प्रवासी जे आहे त्याचे आहे. आणि म्हणून समजा मला 5 ते 10 रुपये तिकीट लागत असेल आणि मी समजा तिथे 500 रुपयाची नोट देत असेल तर तुमच्यामध्ये देखील तशा प्रकारचा मऊपणा असला पाहिजे. तुम्ही त्याच्याशी संवाद साधताना, तुम्ही त्याच्याशी तिकीट घेताना तुमच्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे. तुमच्यामध्ये समजा मी 5 रुपयासाठी 500ची नोट देत असेल तर तुमच्या वाणीमध्ये सौम्यपणा असला पाहिजे. तुमच्या वाणीतून तुम्हाला ते 500 रुपये सुट्टी देण्याची त्याला अशी सूचना मिळाली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. आपण बघितलं तर ह्या एसटीचा प्रवास करत असताना खूप सारी गर्दी असते. लोक तर प्रचंड भरगच्च अगदी जनावरांसारखे आजकाल तर त्या एसटीमध्ये किंवा NMTमध्ये भरले जातात. म्हणजे उभं राहायला जागा नसेल तरी पण एका हाताने बाहेर पकडणार, लटकणार, तरी पण ते प्रवास करणार. अशा प्रकारची आपण जर बघितली तर शहरांच्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची स्थिती आपणाला बसची किंवा बेसची किंवा NMT असेल अशा प्रकारच्या वाहनांची तुफान अशी गर्दी, एसटींची किंवा बसची जी गर्दी आहे ते आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा गर्दीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समजा सुट्टे द्यायचं झालं तर तो देखील एक वाहक आहे, तो देखील एक माणूस आहे. आणि असं एका म्हणीमध्ये असं म्हटलं आहे की जावे त्याच्या जन्मात तेव्हा कळावे. म्हणजे त्याला या लोकांमध्ये कशा प्रकारे मागे पुढे किंवा या गर्दीमध्ये जी वाटचाल करावी लागते ती त्याला समजत असते. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं की आपणच आपले सुट्टे पैसे दिले तर अशा भानगडीमध्ये किंवा अशा प्रकारचा वेळ व्यर्थ करण्यामध्ये आपण पडणार नाही. ही विशेष अशी काळजी आपण घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर एसटीचा जो हा प्रवास आहे तो असं म्हटलं जातं की एखादी सुज्ञ व्यक्ती जर असेल तर ती अशा प्रकारे पूर्वतयारी करेल किंवा आपल्या वाचेवरती नियंत्रण ठेवेल किंवा इतरांचा वेळ वाया जाणार नाही यासाठी काळजी घेईल. आणि म्हणून हे जे वाहक आहेत ते एक आपल्यातला एक दुवा आहे. आणि म्हणून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपणाला जायचं असतं. सकाळची जी घाई असते ती कर्मचारी वर्गाला जास्त असते किंवा ऑफिसला पोहोचणाऱ्या लोकांची जास्त गर्दी असते. आणि म्हणून अशा वेळी जर का आपण नेहमी प्रवास करत असू तर अशा प्रकारची काळजी घेणं, अशा प्रकारचे सुट्टे पैसे आपल्या बॅगमध्ये ठेवणे ही आपली जबाबदारी बनते. आणि म्हणून त्या व्यक्तीला मी बघितलं ती जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या ठिकाणी उभी होती. आणि जशी ती बसमध्ये चढली तर तिने 500ची नोट काढली आणि 500च्या नोटवरती तिने एवढा मोठा गादारोल केला की संपूर्ण जी भरलेली बस होती त्या बसच्या प्रत्येक माणसाचा अमूल्य असा वेळ त्या व्यक्तीने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ती व्यक्ती 1.5 तास उभी राहून देखील पैसे सुट्टे देऊ शकत नसेल तर ती त्या कंडक्टरची चुकी कदाचित नसावी. आणि म्हणून आपण एक सुज्ञ नागरिक, आपण एक चांगला प्रवासी, आपण एक नागरिकत्वाचा एक प्रमुख असा भाग म्हणून या गोष्टींवरती आपण आपलं जे लक्ष आहे ते अतिशय मार्मिक पद्धतीनं त्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून जो कंडक्टर असला त्याच्याकडे जरी पैसे असले तरी तो 500 लोकांना सुट्टे पैसे देणं त्याला पण ते परवडणारं नसते किंवा त्यांच्याकडे जो वेळ असतो तो अतूट असतो किंवा अमूल्य असा वेळ असतो. आणि अशा वेळामध्ये समजा तुम्ही 500ची नोट दिलीत आणि समजा त्याच्या लक्षामध्येच राहिलंच नाही आणि तुम्ही उतारलात तर होणारं नुकसान आहे आपलंच असतं. तो काय एका क्षणामध्ये लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. आणि म्हणून असे आपली देखील नुकसान न होण्यासाठी आपणच आपले पैसे सुट्टे दिले तर आपला प्रवास
सुखी होऊ शकतो. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. आणि म्हणून एस टीचा जो प्रवास आहे तो सुखाचा प्रवास आहे असं म्हटलं जातं. किंवा माणसं जे आहे मध्यमवर्गीय जे लोक किंवा जास्तीत जास्त लोक आहेत ते एस टीचा किंवा बसच्या किंवा बेसच्या किंवा NMTच्या ज्या बस आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत असतात. आणि म्हणून तुमची ती वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांना आपल्याला एवढे पैसे सुट्टे देण्यापेक्षा आपणच त्याला जर का तिकिटाचे सुट्टे पैसे दिले तर होणारा दोघांमध्ये होणारी जी भांडणं आहेत, दोघांमध्ये होणारा जो भांडणाचा सुसंवाद आहेत किंवा दोघांमध्ये होणाऱ्या संवादामुळे इतरांचा होणारा जो वाया जाणारा जो वेळ आहे तो देखील आपण वाचू शकतो. आणि म्हणून या गोष्टीच्या निमित्तानं आपण असं ठरवूया की समजा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, बसने जायचं असेल तर शक्यतो आधी आपण त्या तिकिटाची कम्फर्ट केलं पाहिजे किंवा तिथे बसला उभा असताना आपण कन्फर्म केलं पाहिजे की बाबा किती तिकीट आहे. आणि तशा प्रकारची पूर्वतयारी आपण करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि म्हणून कंडक्टर देखील एक माणूसच आहे. आणि म्हणून तो त्या 500 प्रवाशांना कसं मॅनेज करतो किंवा त्या भरगच्च भरलेल्या लोकांना कसं मॅनेज करतो हे देखील एक फार मोठं गणित आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपली एक वैयक्तिक जी जबाबदारी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि अशा लोकसेवकांना, लोकप्रतिनिधींना आपण सहकार्य करूया. आणि जर तसे लोकप्रतिनिधी नसतील, समजा काही लोक असे पण असतात कंडक्टर की पैसे सुट्टे असतात तरी देखील प्रवाशांना देत नाही. कदाचित त्यांच्या मनामध्ये असं देखील असेल की हा विसरून लगेच उतरून जाईल. तर अशी लोक हे समाजामध्ये असतातच असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटनाच घडू नये यासाठी आपणच आपली काळजी घेऊया, सुट्टे पैसे वापरूया. आणि असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, हा जो निसर्ग नियम आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्यक्ष पाळण्याची जबाबदारी घेऊया किंवा तशा प्रकारची कर्तव्य जे आहे ते पाळण्याचा एक ध्यास घेऊया. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी सांगायचं होतं. सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा घेतो.